नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। सावनेर शहरात जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने रामनवमी काढली कलश यात्रा। नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही जगतगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने कलश यात्रा काढण्यात आली होती। सर्वप्रथम सीताराम महाराज मठ येथे माऊलीच्या प्रतिमेची पूजा अर्चना करून हवन करण्यात आले। सायंकाळी 6 वाजता शहरात कलश यात्राला सुरुवात झाली। या शोभायात्रेत मुख्य रस्त्यांच्या आजूबाजूने रंगरंगोटी, पताका, रांगोळी, विद्युत रोषणाई करण्यात आली होती। परिसर सुशोभित करण्यात आला होता। प्रत्येक रस्त्याच्या मार्गावर जागोजागी नाश्ता पाणी, चहा, शरबत, मिठाई, मसाला भात अशा विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावण्यात आले होते। नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने सीताराम महाराज मठ येथून पूजा अर्चना करून सुरुवात करण्यात आली। ही कलश यात्रा होळी चौक, बाजार चौक, गडकरी चौक, गांधी चौक, राजकमल चौक, बसस्टँड चौक, जिनिंग चौक अशा मार्गाने शोभायात्रा फिरवण्यात आली आणि त्याच मार्गाने परत सीताराम महाराज मठ येथे समापन करण्यात आला व सायंकाळला सर्व गुरु भगिनींना महाभोजन देण्यात आले। कलश यात्रेच्या आयोजनासाठी देवेंद्र दलाल, उमेश काळे, संजय मानकर, मोरेश्वर पुंड, अर्चना मानकर, शुभम एकुणकर, सुधीर घोक, राजकुमार आरघोडे, संगीता भलावी, विठ्ठल मिरासे, चंदू सातपुते, सुनील भलावी, सुरेंद्र सरोदे, राहुल काळे, भुजंगराव बिंगारे, मोरेश्वर बळवाईक, नरेंद्र आष्टणकर, प्रमोद भोयर, महेंद्र ताजणे, करुणा चांदूरकर, गुड्डू नगारे, उत्तम नागपूरकर व सावनेर तालुक्यातील तसेच शहरातील नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे पदाधिकारी, भक्त भगिनी मोठ्या संख्येने कलश यात्रेत सहभागी झाले होते। सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट।